नमस्कार मित्रांनो, मी दीपाली आणि पुन्हा घेऊन आली आहे खूप सारे अपडेट. परंतु आज ज्या मी अपडेट देत आहे यात एक मिस्टेक असू शकते, कारण खूप जण फॉर्म कॅन्सल करून पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यात फॉर्म भरत आहेत. तर जे फॉर्म कॅन्सल झालेत त्याचा टोकन नंबर कॅन्सल होत नाही, तो टोकन नंबर जो आहे तो कॅरी होत चालतो. त्याच्यामुळे जो टोकन नंबर आहे तो चेंज होत नाही. तर मग ते किती फॉर्म कॅन्सल झाले ते आपल्याला कळत नाही आहे. हा जो टोकन नंबर आहे समजा 20,505, यातले किती फॉर्म कॅन्सल झाले, किती टोकन नंबर कॅन्सल झाले हे कळत नाही. हे नंबर तसेच कॅरी आउट होत चालतात. तर आपण आपल्या अपडेटला सुरू करूयात. आणि ज्यांचे कुणाचे अर्ज भरायचे राहिले त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून टाका. डेट आता पुन्हा एक्सटेंड होणार नाही आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल CP ठाणे सिटीचा टोकन नंबर जो आहे तो आहे 20,505. 20,505 आणि ॲप्लिकेशन नंबर आलाय बघा 4,525. CP ठाणे सिटी पोलीस कॉन्स्टेबलचा हा अर्ज होता आणि मुलीचा अर्ज होता. 20,505 आणि वेळ 8:25 2/12/2025 हा अर्ज. त्याच्यानंतर आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP परभणीसाठी 4,222 टोकन नंबर आलाय आणि ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो आहे 343. हा अर्जही मुलीचाच होता. त्याच्यानंतर बघा याचा जो स्क्रीनशॉट आहे, वेळ बघा कधीची आहे याची, तर 4,222 याची वेळ बघा 8:33 2/12/2025 म्हणजे आज सकाळचीच अपडेट आहे ही. त्याच्यानंतर बघा कारागृह मुंबई पोलीस कारागृह, तर तिथे जो टोकन नंबर आलाय तो 1,09,501 1,09,501 आणि ॲप्लिकेशन नंबर आलाय 26,393. तर आता ह्याच्यात हा अर्ज पण मुलीचा होता. यात काही फॉर्म कॅन्सल झालेले असू शकतात जे आपल्याला माहिती नाही आहेत. पण मी टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर सांगते, तुम्ही तुमच्या पद्धतीने अंदाज लावून फॉर्म भरून घ्या ज्यांचे फॉर्म राहिलेत. आणि हो, एक महत्त्वाची आणखी अपडेट की उद्या सकाळी मुलं खूप म्हणत होते की मॅडम अचानक धप्पा देणार आहे, तर तो धप्पा मी तुम्हाला देत आहे. उद्या सकाळी खूप अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट घेऊन मी तुम्हाला उद्या सकाळी यूट्यूबला भेटणार आहे, फेस टू फेस. उद्या मी कोण आहे, काय आहे हे सगळं तुम्हाला उद्या मी सांगणार आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीबद्दल खूप महत्त्वाची अशी अपडेट मी उद्या घेऊन येत आहे. आणि मुलींसाठी स्पेशल आणखी काही अपडेट आहेत ज्या मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत की ते काय करता येईल त्या गोष्टींसाठी. आणि तसंच मुलांसाठी खूप महत्त्वाच्या अशा अपडेट मी घेऊन येणार आहे. तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उद्या जी महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचावी. तर पुढची अपडेट आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल पुणे सिटीसाठी टोकन नंबर आला होता 79,375. ॲप्लिकेशन नंबर आला होता 14,764 आणि हा अर्ज पण मुलीचाच होता. हिने काल रात्री फॉर्म भरलाय. बघा टाईम बघा 20:23 1/12/2025 काल रात्रीची ही अपडेट आहे. त्याच्यानंतर बघा पुणे कारागृहासाठी 87,603 हा टोकन नंबर आला होता. ॲप्लिकेशन नंबर होता 27,000 आणि ही अपडेट बघा कधीची आहे, तर 20:23 1/12/2025 म्हणजे काल रात्रीची आहे. टोकन नंबर बघा त्याचाच आहे, टोकन नंबर 87,603 आणि खाली वेळ बघा 20:20 म्हणजे 8:20. ते थोडीशी स्क्रीन ब्लर झाली आहे. काल संध्याकाळी मी स्क्रीनशॉट नाही घेता आले, तर मी फोटो काढले होते. फोटो काढताना लॅपटॉपची स्क्रीन थोडी ब्लर होते. तर हा होता 87,603 त्याचाच आहे. आणि हा जो आहे तो 79,375 ह्या टोकन नंबरचा स्क्रीनशॉट आहे. कोणता, तर पुणे सिटी पोलीस कॉन्स्टेबलच्या टोकन नंबरचा हा स्क्रीनशॉट आहे. त्याच्यानंतर आहे बघा, हा झाला काय 79,375, हो हा झाला. त्याच्यानंतर आहे बघा CP नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल CP नवी मुंबईसाठीचा टोकन नंबर आला होता 16,690. ॲप्लिकेशन नंबर आला होता 13,469. हा फॉर्म मुलाचा होता आणि ह्याचा
ॲप्लिकेशन नंबर बघा, आपलं वेळ बघा 6:30 30/11/2025 16,690. मुलं मला म्हणताय मॅडम हा स्क्रीनशॉट नका टाकू, पेमेंट झालेला स्क्रीनशॉट टाका. तर दादांनो, जे पेमेंट होतं त्या पेमेंटवर हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे ना, पेमेंटच्या स्क्रीनशॉटवर हा ॲप्लिकेशन नंबर येतो. आणि जर मुलं फक्त माझ्याकडनं फॉर्म भरून जातात आणि म्हणतात की पेमेंट आम्ही मोबाईलवरून करू, तर मग मी कसं काय तुम्हाला इथे पेमेंटचे स्क्रीनशॉट देऊ? माझ्याकडे एवढाच फॉर्म मुलांनी भरला तर मी एवढे स्क्रीनशॉट तुम्हाला देऊ शकते. आणि तुमचं जे गोंधळ आहे ना की पेमेंट केल्यानंतर वेगळा नंबर येतो, तर वेगळा नंबर नाही, हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे ना, हा पेमेंट केल्यानंतर फॉर्मवर येत असतो. तर पुढचा बघा, पुढची अपडेट आहे SP छत्रपती संभाजीनगर रूरल, पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर रूरलची ही अपडेट आहे. टोकन नंबर होता 2858, ॲप्लिकेशन नंबर होता 2363. आणि ही अपडेट आहे ना, म्हणजे हा फॉर्म आहे ना मुलाचा होता. आणि अपडेट बघा कधीची आहे, 5/37 30/11/2025, 5/37 30/11/2025 ची अपडेट आहे. ज्या वेळेला फॉर्म डेट वाढेल की नाही वाढेल ह्या आपण भीतीत होतो त्यावेळेची ही अपडेट आहे. पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई रेल्वेची ही एक अपडेट आहे. पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबई रेल्वेचा हा फॉर्म होता. टोकन नंबर होता 27,151. आणि ॲप्लिकेशन नंबर जो होता तो बघा 20,694 हा टोकन नंबर होता. आणि वेळ बघा कधीची आहे, 3/12 आणि 30/11/2025 ची अपडेट आहे. 27,151 3:12 झालते, 30/11/2025 ची ही अपडेट आहे. त्याच्यानंतर बघा SP सिंधुदुर्ग, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP सिंधुदुर्ग ही अपडेट आहे. आणि टोकन नंबर आहे 3,460, ॲप्लिकेशन नंबर आहे 3,104. आणि ही अपडेट 30/11/2025 9:33. एवढ्याच अपडेट होत्या. मात्र उद्या पोलीस भरतीसाठी मी काय नवीन घेऊन येणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. मुलं आणि मुली दोन्हींसाठी खूप महत्त्वाचा अशा अपडेट असणार आहेत. ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी तुमच्या महत्त्वाच्या आणि माहितीसाठी असणार आहेत. तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.